नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2 मार्च सोमवारच्या दिवशी होळी आहे, हुताशनी पौर्णिमा. या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर असा एक दिवा नक्की लावावा. तुमच्या घरातले सर्व संकट, सर्व समस्या, सर्व अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी, कोणता वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कोणत्या बाधा असतील, सगळं काही या एका उपायाने निघून जाईल. हा उपाय खूप शक्तिशाली, खूप चमत्कारी आहे. मित्रांनो, होळीचा दिवस हा पवित्र पावन असा दिवस असतो. यावर्षी 2 तारखेला 2 मार्चच्या दिवशी होळी आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे आणि हे चंद्रग्रहण सुद्धा सगळ्यात मोठं चंद्रग्रहण आहे. मित्रांनो, हा खूप शुभ योग, खूप मोठा योग जुळून आलेला आहे. होळी संध्याकाळी 5:55 म्हणजेच अर्थात 6 वाजेनंतर होळिका दहन प्रत्येक ठिकाणी होईलच. होळिका दहन आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा तिथे आपण भरपूर वस्तू होळीच्या अग्नीत टाकत असतो. हे उपाय तुम्ही नक्की करायचे आहे, कारण हे सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. त्यासोबतच होळी जेव्हा जळते संध्याकाळी, त्याआधी आपण आपल्या घराची देवपूजा करायची आहे. एक दिवा जो तिळाच्या तेलाचा किंवा राईच्या तेलाचा असला पाहिजे. तिळाच्या तेलाचा किंवा राईच्या तेलाचा दिवा असला पाहिजे. मातीचा दिवा म्हणजे पंती किंवा स्टील तांब्याचा असेल तरी चालेल. कापसाची वाट टाकून तो दिवा तयार करायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर तो दिवा आपल्याला उजव्या बाजूला, आपण जेव्हा घरातून बाहेर निघू तेव्हा उंबरठ्याच्या उजव्या बाजूला तो दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर हात जोडून तिथे बसूनच किंवा उभं राहूनच प्रार्थना करायची आहे की आमच्या घरावरच्या सर्व संकट, सर्व समस्या, संकट दूर करा. बस एवढा छोटासा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. नक्की करावा, प्रत्येकाने करावा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.